नमस्कार. मी पिंटू उर्फ लक्ष्मीकांत आशीर्वाद कदम वायफणीकर. आज राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा नांदेडला दौरा असताना मी त्यांना आज विविध विषयावर आज निवेदन दिलं. विषयामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा ग्रामीण भागातला प्रश्न होता की लाडक्या बहिणीने 31 तारखेपर्यंत जी केवायसी करायची होती ती केवायसी त्यांनी केली नाही. असंख्य माता भगिनी पात्र असून सुद्धा अपात्र यादीमध्ये आलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही अनपढ असल्यामुळे आम्हाला याच्यातलं काही कळालं नाही. आणि दुसरी महत्त्वाची विशेष गोष्ट की बाबा लाभ चालू आहे, कशाला करायचं, त्यांची तरी कळकळीची अशी मागणी आहे की बाबा आम्हाला 15 दिवस तरी अजून केवायसी ची साईट वाढवून केवायसी चालू करून द्यावा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की शेतकऱ्याची जी सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करावे सरकारने, हा सुद्धा शेतकऱ्याची प्रमुख महत्त्वाची मागणी होती. त्या संदर्भात सुद्धा निवेदन दिले. आणि बरेच दिवसापासून आम्हाला किनवट माहूरला मधून नांदेडला 150 किलोमीटर यावं लागते. बऱ्याचशा अडचणी दूर करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यासाठी किनवट जिल्हा होणे हा सुद्धा महत्त्वाचा विषय होता. त्या संदर्भात अजून एक प्रश्न महत्त्वाचा होता. आमच्या माहूर तालुक्यामध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, 108 ॲम्ब्युलन्स नाही. असंख्य असे ॲक्सिडेंट अपघात होतात खराब रस्त्यामुळं. तो सुद्धा एक प्रश्न त्या निवेदनात केला होता. त्यानंतर औषधीचा तुटवडा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरची कमतरता आहे, तो एक प्रश्न होता. त्यानंतर बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये खेड्या भागामध्ये पाणी टंचाई आहे. बऱ्याचशा गावामध्ये पाणी नाही पिण्यासाठी. वारंवार निवेदन देऊन सुद्धा काही उपाययोजना होत नाही. तात्काळ बोर सुद्धा उपलब्ध होऊन लोकांना पाणी मिळणे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा एक प्रश्न होता की ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्य झाल्यापासून अनेक गावामध्ये बसेस येत नाहीत. बसेस येत नसल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना खूप अशा अडचणी जाणवत आहेत. असंख्य शिक्षणापासून विद्यार्थ्यांनी वंचित राहत आहे. एकीकडे सरकारचं म्हणणं आहे की मुलींना मोफत शिक्षण, मोफत जाणे येणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बसेस वाढवणे आणि चालक वाहकची सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये गरज असल्याचं आगार प्रमुखांनी मला मागे सांगितलं. ते एक विषय जर मार्गी लागला तर संबंध भागामध्ये बसेस उपलब्ध होतील आणि सर्वांना याचा फायदा होईल. एवढंच प्रकारचं निवेदन शिंदे साहेबांना आज दिलं. 100% यावर काही ना काही ते तोडगा काढतील, निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.